वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेल्या चंद्रभागा नदीची सध्या दुरावस्था झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण बघू शकतो की ही मैली चंद्रभागा नदी आपल्याला इथं पाहायला मिळते। पूर्णपणे या चंद्रभागेच्या पात्रामध्ये शेवाळ असेल, घाण कपडे असतील किंवा भंगलेल्या मूर्ती असतील भाविकांनी टाकलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। आपण जर बघितलं तर येणारा प्रत्येक भाविक विठ्ठल दर्शनाकरता येणारा भाविक चंद्रभागेच्या स्नानाला खरं तर महत्त्व असल्यामुळे चंद्रभागेचं स्नान करत असतो। मात्र आज जर आपण बघितलं तर ह्या चंद्रभागेच्या पात्रामध्ये घाणीचं साम्राज्य पसरलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। भाविकांनी जर स्नान केल्यानंतर प्रत्येक भाविकाच्या अंगाला सध्या खास सुटलेली देखील भाविकांनी तक्रारी केलेल्या आहेत। त्याचबरोबर याच पात्रामध्ये प्रचंड प्रमाणात आळ्यांचं प्रमाण देखील वाढलेलं आपल्याला पाहायला मिळतं। एकच दिवसावरती खरं तर प्रमुख 4 यात्रांपैकी एक असलेली चैत्र यात्रेचा सोहळा देखील संपन्न होणार आहे। 29 तारखेला या चैत्र यात्रेचा सोहळा संपन्न होणार आहे। या सोहळ्यासाठी जवळपास 5 ते 7 लाख भाविक येतील असा प्रशासनाने अंदाज व्यक्त केलेला आहे। मात्र या येणाऱ्या भाविकांच्या आरोग्याचा प्रश्न आता खरं तर निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे प्रशासनानं लवकरात लवकर या चंद्रभागा स्वच्छ करावी किंवा नदीमध्ये पाणी सोडावे अशी मागणी देखील आता भाविकांकडून होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण जर बघितलं तर पूर्णपणे शेवाळ्याने ही चंद्रभागा नदी घाण झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र चैत्र यात्रेच्या सोहळ्यासाठी प्रशासनानं त्वरित पाणी सोडावं आणि भाविकांना स्वच्छ पाण्यामध्ये स्नान करण्याची व्यवस्था करावी अशी मागणी आता भाविकांकडून होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। पंढरपुरातून कॅमेरामॅन जगदीश सह रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।